जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना बुधवारी रुग्णसंख्या स्थिर राहिली आहे। 24 तासात जिल्ह्यात नवे 120 रुग्ण आढळलेत तर 7 रुग्णांचा मृत्यू झाला। याशिवाय 166 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे। सांगली महानगरपालिका क्षेत्रात नवे 32 रुग्ण आढळले, तसेच आटपाडी तालुक्यात 7 रुग्ण, कडेगाव तालुक्यात 7 रुग्ण, खानापूर तालुक्यात 16 रुग्ण, पलूस तालुक्यात 1 रुग्ण, तासगाव तालुक्यात 23 रुग्ण, जत तालुक्यात 6 रुग्ण, कवठेमहांकाळ तालुक्यात 5 रुग्ण, मिरज तालुक्यात 8 रुग्ण, शिराळा तालुक्यात 5 रुग्ण आणि वाळवा तालुक्यात 10 रुग्ण आढळलेत। जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे 1,97,443 रुग्ण आढळलेत, त्यापैकी 5,228 रुग्णांचा मृत्यू झालाय तर 1,91,214 रुग्ण कोरोनामुक्त झालेत। सध्या जिल्ह्यात 1,001 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत, त्यापैकी 671 रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरू आहेत। आयुष्याच्या सायंकाळी जेव्हा जवळची नाती दुरावतात तेव्हाच पती पत्नीच्या नात्यातील खरी कसोटी असते। नेमके याच काळात दोघांमधलं कुणीतरी एक देवाघरी निघून जातं आणि उरलेल्या व्यक्तीला एकाकी जगणं जगावं लागतं। अशा वेळी नवा सोबती मिळाला तर उरलेलं आयुष्य सुसह्य होतं। मिरजेतील आस्था बेघर महिला केंद्रात असाच एक आगळा वेगळा विवाह संपन्न झालाय। 79 वर्ष वयाचे निवृत्त शिक्षक आणि 65 वर्ष वयाच्या वृद्धेचा लग्न सोहळा धूमधडाक्यात पार पडलाय। जुन्या परंपरांना तिलांजली देत नवा पायंडा रचणाऱ्या या आगळ्या वेगळ्या विवाह सोहळ्याचं कौतुकही होत आहे। मिरजेतील आस्था बेघर निवारा केंद्रात मुलींसह काही वृद्ध आश्रयाला आहेत। या बेघर केंद्रात यापूर्वी अनेक मुलींचे विवाह झाले। मंगळवारी झालेला विवाह सोहळा मात्र सर्वार्थाने वेगळा होता। बेघर केंद्रात आश्रयाला असलेल्या शालर या मूळच्या पुण्याच्या पतीचे आणि मुलाचे अकाली निधन झाल्यानंतर त्यांच्या जीवनाची फरफट सुरू झाली। जवळच्या नातेवाईकांवर आपला भार नको या भावनेतून त्यांनी मिरजेतील आस्था बेघर केंद्राचा आधार घेतलाय। कवठे एकंद येथील 79 वर्षीय निवृत्त शिक्षक दादासाहेब साळुंके यांची मुलं बाहेरगावी त्यांच्या प्रपंचात मशगूल आहेत। पत्नीच्या निधनानंतर एकाकी जगण्याचा त्यांना कंटाळा आला। भावनिक आधाराची गरज असल्याने त्यांनी मुलांच्या सहमतीने पुन्हा बोहल्यावर चढण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचा वधू शोध आस्था बेघर केंद्रातील शालन यांच्या जवळ येऊन थांबला। शालन आणि दादासाहेब या दोघांचे विचार जुळल्यानंतर आस्था बेघर केंद्राने त्यांच्या लग्नासाठी पुढाकार घेतला। लग्नाचे सर्व कायदेशीर सोपस्कार पार पडले। समाज सुधारक सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून आणि वृक्षाला पाणी घालून फुलांच्या अक्षदा टाकण्यात आल्या। परंपरेने चालत आलेल्या चांगल्या गोष्टींचं अनुकरण आणि कालबाह्य झालेल्या पद्धतींनी फाटा देऊन वयाचे बंधन झुगारून पार पडलेल्या या विवाह सोहळ्याचं सर्वत्र कौतुक होत आहे। रत्नागिरी ते नागपूर या राष्ट्रीय महामार्गावरील कवठेमहांकाळ तालुक्यातील बोरगाव नजीक जाली बोर्ड कंपनीजवळ दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या रस्त्यावर उभ्या असलेल्या डंपरला मारुती स्विफ्ट डिझायर कारने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात 2 जण जागीच ठार झाले तर 2 जण गंभीर जखमी झालेत। हा अपघात बुधवारी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास घडलाय। मृत व जखमी ढालगाव येथील आहेत। बेबीताई कुमार महामुनी आणि अमिता शशिकांत महामुनी या जागीच ठार झाले तर शशिकांत कुमार महामुनी आणि ज्ञानदीप शशिकांत महामुनी हे गंभीर जखमी झालेत। शशिकांत महामुनी हे वाहन चालवत होते। सध्या रस्त्याचं काम सुरू आहे। जाली बोर्ड कंपनी नजीक टोल पाण्यापासून सुमारे 70 ते 80 मीटर रस्त्यावर काम सुरू असल्याने ट्रक थांबला होता। त्यावेळी स्विफ्ट डिझायर कार ही मिरजेकडे जात होती। सदर ठिकाणी पर्यायी मार्गाचा दिशादर्शक फलक लावण्यात आलाय, परंतु वळण रस्त्याच्या फलकाकडे दुर्लक्ष करून कार चालकाने बंद असलेल्या रस्त्यावरून भरधाव वेगात कार नेली आणि कामासाठी रस्त्यावर उभ्या असलेल्या डंपरला जोरदार धडक दिली। यात 2 जण जागीच ठार झाले तर 2 जण गंभीर जखमी झालेत। जखमींना सांगली येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। दोन्ही वाहनांचं मिळून सुमारे 2.5 ते 3 लाख रुपयांचं नुकसान झालंय। महापौर दिग्विजय सूर्यवंशी हे सत्ताबाहेरील सोनेरी टोळीच्या सल्ल्याने बंगला आणि फार्म हाऊसवर बसून महापालिकेचा कारभार करत आहेत। अर्थसंकल्प तयार करताना समान निधीचं वाटप केलं नाही हे इतिहासातील पहिलेच महापौर असल्याचा आरोप भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय। महापौरांनी झालेली चूक तातडीने दुरुस्त करावी, अन्यथा महापौरांना महासभेत बसू देणार नाही असा इशारा देखील त्यांनी दिलाय। महापालिकेचा अर्थसंकल्प महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी नुकताच जाहीर केला। यामध्ये समान निधीचं वाटप न झाल्याने भाजपाचे गटनेते विनायक सिंहासने, स्थायी सभापती निरंजन आवटी, माजी उपमहापौर धीरज सूर्यवंशी, माजी गटनेते युवराज बावडेकर, माजी सभापती पांडुरंग कोरे, नगरसेवक संजय यमगर यांनी संयुक्त पत्रकार बैठक घेऊन महापौरांच्या कारभारावर हल्लाबोल केलाय। ते म्हणाले की
स्थायी समितीने वस्तुनिष्ठ बजेट सादर केलं होतं. त्यात महापौरांनी 37 कोटींची वाढ केली. बजेटची पुस्तिका देण्यास ही 5 महिन्यांचा कालावधी लावला, त्याचा आम्ही निषेध करतो. भाजपाला जनतेने सत्तेचा कौल दिला होता, पण विद्यमान महापौर हे घोडे बाजार करून पदावर बसलेत. आता घोडे बाजारातील पैसे काढण्याचा एकमेव उद्योग सुरू आहे. राष्ट्रवादीतील सोनेरी टोळीच कारभार पाहत आहे. त्यांच्या बंगल्या फार्म हाऊसवर बसून बजेट अंतिम करण्यात आले. यापूर्वीच्या कोणत्याही महापौरांनी निधीबाबत दुजाभाव केलेला नाही. हे इतिहासातील पहिलेच महापौर आहेत. नागरिकांसह महासभेत घुसून महापौरांना खुर्चीवर बसू देणार नाही. दंडुकशाही केल्यास न्यायालयात शेवटपर्यंत लढा देऊ, असा इशाराही देण्यात आलाय. मिरज तालुक्यातल्या बामनोली येथील ग्रामविकास अधिकाऱ्याला 6,000ची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. तक्रारदाराला गावठाण हद्दीतील जमीन खरेदीसाठी ना हरकतचा दाखला देण्यासाठी पैशांची मागणी करून 6,000 घेताना पकडण्यात आले. अण्णासो शामराव मलमे असं लाचखोर ग्रामविकास अधिकाऱ्याचं नाव आहे. तक्रारदार यांनी मिरज तालुक्यातल्या बामनोली ग्रामपंचायतीच्या हद्दीतील जमीन खरेदी करायची होती. ही जमीन खरेदी करण्यासाठी गावठाण दाखला मिळण्यासाठी त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज केला होता. सदरचा दाखला देण्यासाठी ग्रामविकास अधिकारी मलमे यांनी तक्रारदार यांच्याकडे 6,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली. याबाबतचा तक्रारी अर्ज मंगळवार दिनांक 21 सप्टेंबर रोजी तक्रारदार यांनी लाचलुचपत विभागाच्या कार्यालयात दिला होता. दिलेल्या तक्रारीनुसार बुधवारी लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता त्यामध्ये ग्रामविकास अधिकारी मलमे यांनी गावठाण दाखला देण्यासाठी 6,000 लाचेची मागणी केली असल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर लाचलुचपतच्या पथकाने ग्रामपंचायत कार्यालयात सापळा लावला असता अण्णासो मलमे यांनी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी करून तक्रारदार यांच्याकडून 6,000 रुपये स्वीकारल्यानंतर त्यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यानंतर अण्णासो मलमे यांच्या विरोधात कुपवाड MIDC पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 134व्या जयंती निमित्ताने सांगली येथील कर्मवीर चौकातील कर्मवीर अण्णांच्या पुतळ्यास रयत शिक्षण संस्था आणि डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील जन्मशताब्दी समिती यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. या निमित्ताने कर्मवीर भाऊराव पाटील पब्लिक स्कूल सांगली येथील विद्यार्थ्यांनी कर्मवीर अण्णांच्या कार्याची माहिती देत रयत शिक्षण संस्थेत विद्यार्थी असण्याचा अभिमान असल्याबाबतचा उल्लेख केलाय. कौलापूर आणि म्हैसाळ येथील NCC छात्रांनी मानवंदना दिली. त्याचबरोबर रयत शिक्षण संस्थेत प्रामाणिकपणे काम करणाऱ्या रयत सेवकांचा कार्याचा गौरव झाला पाहिजे या उदात्त हेतूने डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील जन्मशताब्दी समिती सांगली यांच्या वतीने सेक्रेटरी या नात्याने माननीय ॲडव्होकेट अजितराव सूर्यवंशी यांनी दक्षिण विभागाचे माजी विभागीय अधिकारी मारुती बाबूराव सूर्यवंशी यांचा सत्कार केला. उपस्थितांचं स्वागत आणि संस्थेची भूमिका विभागीय अधिकारी विनयकुमार हंशी यांनी विशद केली आहे. कर्मवीर जयंती सोहळ्यास जिल्हा बाल सुधार गृहातील विद्यार्थ्यांनी विशेष उपस्थिती दर्शवली. सांगली जिल्ह्यातील एका मुलाने आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ सिलिकॉन पुतळा बनवला आहे. जिवंत माणसासारखा हा हुबेहूब पुतळा दिसतोय. त्वचा, रंग, रूप, केस, भुवया, चेहरा, डोळे आणि शरीराचे अवयव हे जिवंत माणसासारखे दिसतात. महाराष्ट्रातील सिलिकॉनचा हा पहिलाच पुतळा आहे. अरुण कोरे यांनी त्यांचे वडील स्वर्गीय रावसाहेब शामराव कोरे यांच्या स्मरणार्थ हा सिलिकॉनचा पुतळा बनवलाय. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक रावसाहेब कोरे यांचे मागील वर्षी ऑन ड्युटीवर असताना कोरोना झाल्याने त्यांचं निधन झालं. एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. कोळी समाजाचे ते नेते होते. त्यांनी अनेक तरुणांना नवनवीन उद्योग सुरू करण्याचं मोलाचं सहकार्य आणि मार्गदर्शनही केलं होतं. कोरे यांच्या आकस्मिक निधनाने त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला. घरातील कर्ता पुरुष याने कुटुंबाने कमावला. वडिलांचं छत्र गेल्याने कोरे यांचा मुलगा अरुण हा पोरका झाला. वडिलांची पोकळी कशी भरून काढायची याचा विचार करत असताना सिलिकॉन पुतळ्याची संकल्पना अरुण कोरे यांना सुचली. त्यातून हा पुतळा उभारण्यात आला. राज्यातील सिलिकॉनचा हा पहिलाच पुतळा आहे, तर देशातील हा दुसरा सिलिकॉनचा पुतळा आहे. समोर असणारा हा पुतळा आहे की जिवंत व्यक्ती असा प्रश्न बघणाऱ्या व्यक्तीला पडतोय. बेंगलोरमधील श्रीधर मूर्ती या मूर्तिकाराने तब्बल 5 महिने परिश्रम घेऊन हा पुतळा बनवलाय. आपले वडिलांचं निधन झाल्याचं दुःख आहे, पण वडील हे पुतळ्याच्या रूपाने सदैव आपल्या कुटुंबासोबत राहावेत आणि त्यांची उणीव राहू नये असं उद्योजक अरुण कोरे यांची भावना आहे.